मसोबा महाराज की जय। आता फक्त बटन स्टार्ट करायचं आहे। कार्यकर्ते करू बटन स्टार्ट करा। तर फिटिंग यांनी केलेले यांना विचारून बटन स्टार्ट करतो मी आणि बटन चालू केलेलं आहे आणि पाणी फेकलेलं आहे सोलर पंपाने बघू शकताय। आणि विशेष गोष्ट म्हणजे तुम्ही वरती बघू शकताय सूर्य अजिबात नाहीये। अर्धा पंप आपला सोलरचा पाण्याचा आलेला आहे आणि संपूर्ण सक्सेसफुली कार्यक्रम आपला ठरलेला आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, यश गोट फार्म अँड सीड्स या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघत असाल इथं तुम्हाला काहीतरी स्ट्रक्चर साचा दिसत असेल आणि इथं थोडंसं कामकाज चालू आहे। मित्रांनो, आपण PM कुसुम योजनेअंतर्गत गेल्या वर्षी फॉर्म भरला होता, सोलरसाठी ॲप्लिकेशन केलं होतं आणि 1 वर्षानंतर आपला ते सोलर फार्मचं ॲप्लिकेशन सक्सेसफुल झालेलं आहे आणि त्याचं पूर्ण मटेरियल पण आपल्यापाशी आलेलं आहे आणि त्याची आज फिटिंग इथं चालू आहे। फिटिंग कशा पद्धतीत चालू आहे काय आहे आपण ह्या आजच्या संपूर्ण व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तुम्ही पण ॲप्लिकेशन करू शकता गव्हर्नमेंटच्या साईटवर जाऊन। PM कुसुम योजनेअंतर्गत आपल्याला 3 HP पंप मिळालेला आहे आणि आपण त्याच्यामध्ये प्रीमियर कंपनीची चॉईस केली होती आणि आज प्रीमियर कंपनीचे जे फिट करणारे लोक आहेत ते आज आलेले आहेत आणि फिटिंगचं काम चालू आहे। आपण बघू शकता फाउंडेशन रेडी केलेलं आहे आणि जे मेन फाउंडेशन आहे आपला, याला आपण मराठी भाषेमध्ये बांब्या म्हणूया। तर याच्यामध्ये आपण हे बघू शकता असे भले मोठले तोडीची तोडी टाकून छोटले दगड टाकून पूर्ण PCC कॉन्क्रीट करून घेतलेलं आहे, जेणेकरून तुमचं कितीही वाळू वावरत येऊन द्या, वारा येऊन द्या, आपलं सोलर पॅनल उचकाटायचं अजिबात झंझट नाही। अशा पद्धतीने आम्ही एकदम जबरदस्तरित्या याला फाउंडेशन तयार केलेलं आहे। मी पूर्ण साचा जो आहे, सांगाडा जो आहे पूर्णपणे व्यवस्थित फिट झालेला आहे आणि त्या मोठ्या गोलवरती हा सांगाडा ठेवलेला आहे। आता ह्या स्टेप नंतर याच्यावर बारी आहे आता प्लेट फिट करण्याची। तर सांगाडा आपला पूर्णपणे व्यवस्थित फिट झालेला आहे, ती पूर्णपणे प्लेट मांडून घेतलेल्या आहेत आणि प्लेटची फिटिंग पण चालू आहे। तर 9 प्लेटचा आपला हा सोलर पंप आहे 3 HP। तर अशा पद्धतीत त्याची इथं फिटिंग चालू आहे, तुम्ही बघू शकताय। तर पूर्णपणे प्लेट इथं प्लेटची मांडणी झालेली आहे, बघू शकता। अशा पद्धतीत 9 प्लेट आहेत, ह्या 9 प्लेट आणि त्या 9 प्लेट तुम्ही बघू शकताय। तर पूर्णपणे इथं त्याची फिटिंग चालू आहे। ज्या प्लेट आहेत त्या प्लेटली आपल्या प्लेटा पूर्णपणे सेट करून झालेल्या आहे आणि इथं तुम्ही खाली बघू शकता इथं स्टार्टर फिटिंग चालू आहे आणि हे त्या सोलर मोटरीचं स्टार्टर आहे आणि हे स्टार्टर आता इथं फिट करायचं आहे। आता फक्त स्टार्टर फिट करायचं पेंटिंग चालू आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता इकडं त्याची जी मोटर आहे त्याची मोटर फिटिंग काम चालू आहे। जी जुनी मोटर आहे आपली, जुनी छोटी मोटर आपण याच्यामध्ये टाकलेली होती, नवी मोटर इथं खोललेली आहे। पूर्णपणे स्टेल मोटर आहे, याच्यामध्ये पंप आहे। आता हे पंप आणि मोटर आम्ही पहिलेच फिट करून घेतो, त्यानंतर याची पूर्णपणे वायरिंग करून पाणी कसं निघतंय काय हे आपण लाईव्ह चेक करणार आहोत। स्टार्टर फिटिंग झालेलं आहे आणि आता ज्या प्लेट आहेत वेगवेगळ्या प्लेट आहेत त्या सिरियल करायचं काम चालू आहे, वायरिंग करायचं काम चालू आहे आणि ही वायरिंग करून झाल्याच्या नंतर आता ही शेवटची प्रोसिजर आहे। स्टार्टर फिट झालेलं आहे, आता फक्त मोटरीच्या वायरी याला आपल्याला जोडायच्या आहे, मोटर सोडायची आहे आणि ऊन पण आता पडलेलं आहे। आता आपण बघूया नेमकी सोलर आपलं किती पाणी मारतंय किती नाही लाईव्ह। मित्रांनो, फायनली आपला पूर्ण जो सोलर सिस्टमचा सेटअप आहे संपूर्ण तयार झालेला आहे। प्लेटा फिट झालेला आहे, स्टार्टर फिट झालेला आहे आणि मोटर सुद्धा फिट झालेली आहे। आता आपण मोटर याच्यामध्ये सोडणार आहोत। हे पाईप उडतो इकडून, नाही पाईप। आता फक्त मोटर आपली बोरच्या होलमध्ये सोडायची राहिलेली आहे आणि मोटर सोडल्यानंतर आपण ट्रायल घेणार आहोत।
मित्रांनो बघू शकताय आपण मोटर पूर्णपणे सोलर मोटर सोडलेली आहे आणि लास्ट प्रोसिजर आपली चालू आहे बघू शकताय। आता फक्त जो आपल्या मोटरीची जी केबल आहे आणि जी सोलर सिस्टमचं जे स्टार्टर आहे त्याची वायरिंग चालू आहे बघू शकताय। लास्ट प्रोसिजर चालू आहे आणि लास्ट प्रोसिजर झाल्याच्या नंतर आता आपल्याला बघायचं आहे की 3 HP सोलर पंपाचं आपल्याला किती पाणी इथं देतंय, कारण की ऊन थोडंसं कमी आहे तरी पण आपण आता स्टार्टिंग करणार आहोत। संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन हिट करा जेणेकरून तुम्हाला शेतीविषयी संपूर्ण व्हिडिओ बघायला मिळतील। तर चला तर आपण पुढची प्रोसेस संपूर्ण बघूया। मित्रांनो संपूर्ण आपली सोलर फिटिंगची तयारी झालेली आहे, फक्त आणि फक्त बटन दाबायचं आणि पाणी निघणार आहे। तोपर्यंत आपण इथं आता देवपूजन करून घेऊया, कारण की नवीन सोलर आहे, नवीन मोटर आहे, आपण याची थोडीशी पूजा करून घेऊया। सर्वप्रथम आता अगरबत्ती आपण लावूया। 3 HP सोलर पंप आहे, कशा पद्धतीत पाणी निघतंय काय होतंय आपण हे लाईव्ह मध्ये बघणार आहोत। त्यापूर्वी थोडीशी आपली देवपूजा आपण येथे करत आहोत। तोपर्यंत किरकोळ कारकोळ काय नट बळकाबळकी आवळावळी चालू आहे बघू शकताय। जय सोलर बाबा की जय। बोला मसोबा महाराज की जय। चला तर मित्रांनो आता पूर्णपणे आपली तयारी झालेली आहे। आता याच्यामध्ये बघू शकता तुम्ही लाईट पण इथं दिसत असेल। आता फक्त बटन स्टार्ट करायचं आहे। कार्यकर्ते करू बटन स्टार्ट करा। तर फिटिंग यांनी केलेले यांना विचारून बटन स्टार्ट करतो मी आणि बटन चालू केलेलं आहे। आणि आपण आता आपल्या बोरकडे बघूया की पाणी किती वेळाने निघतं काय होतंय। सध्या ऊन अजिबात नाही, तुम्ही वरती बघू शकता एकदम शिरळ पडलेलं आहे। मोटर तर आपण चालू केलेली आहे, बघूया पाणी किती वेळाने येतंय काय होतंय नेमकी। आता शेवटची उत्सुकता आहे, पूर्ण सकाळपासून फिटिंग चालली होती। जर मोटर उलटी सुलटी असेल तर ती वायरी चेंजिंग करून आपल्याला ते बघावं लागतील। हवा थोडी थोडी येऊ राहिलेली आहे आणि ऊन तर अजिबात नाहीये। आपला हा 9 प्लेटचा 3 HP सोलर पंप आहे आणि पाणी फेकलेलं आहे सोलर पंपाने बघू शकताय। आणि विशेष गोष्ट म्हणजे तुम्ही वरती बघू शकताय सूर्य अजिबात नाहीये, वरती लावून वरती बघू शकताय ऊन अजिबात नाहीये, तरी सुद्धा अर्धा पंप आपला सोलरचं पाण्याचा आलेला आहे आणि संपूर्ण सक्सेसफुली कार्यक्रम आपला ठरलेला आहे। तर धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्व शेतकऱ्यांचे आभार। जर आपण चॅनलला नवीन असाल तर नक्कीच पुन्हा एकदा चॅनल सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।